सकाळच्या नाश्त्यात खा या 10 गोष्टी म्हातारपणापर्यंत कमजोरी येणार नाही. मित्रांनो, जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा पित असाल तर तुम्ही स्वतःच्या शरीराला नुकसान पोहोचवत आहात. उद्यापासून नाश्त्यामध्ये हे 8 बदल करून घ्या जे तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यास, कमजोरी कमी करण्यास आणि ऊर्जा वाढवण्यास मदत करू शकतात. तुम्हालाही सकाळी 8 तासांची पूर्ण झोप घेतल्यानंतरही थकवा जाणवतो का? तुम्हाला असे वाटते का की तुमच्या शरीरात अजिबात ऊर्जा उरलेली नाही आणि दिवसभर काम करण्याची इच्छा होत नाही? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात पण तरीही वजन कमी होत नाही? जर तुमचे उत्तर हो असेल तर फक्त तुमचीच चूक आहे असे नाही, तुमच्या सकाळच्या काही सवयी देखील यामागे कारणीभूत असू शकतात. आपण अनेकदा विचार करतो की दिवसभर जाणवणारा थकवा आपल्या कामामुळे आहे, पण आपल्या सकाळचा आहार आणि सवयी देखील दिवसभराची ऊर्जा आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीवर परिणाम करू शकतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 8 हेल्दी मॉर्निंग हॅबिट्स सांगणार आहे ज्या तुमचा आहार सुधारवण्यास, ऊर्जा टिकून ठेवण्यास आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. जर तुम्ही या सवयी नियमितपणे अंगीकारल्या तर काही काळात तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतात. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. बघा, नंबर 1, भिजवलेले सुके मेवे. दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीने करण्याऐवजी तुम्ही बदाम किंवा अक्रोड यासारखे सुके मेवे आपल्या नाश्त्यामध्ये समाविष्ट करू शकता. सुके मेवे भिजवून खाल्ल्याने त्यांचा पोत मऊ होतो आणि काही लोकांना ते पचवणे सोपे जाऊ शकते. मात्र सुके मेवे भिजवणे आवश्यक नाही आणि त्यामुळे त्यातील सर्व पोषक तत्वे थेट रक्तात पोहोचतात असे म्हणणे योग्य नाही. अक्रोडमध्ये हेल्दी फॅट आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते, तर बदामामध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात. ही पोषक तत्वे संतुलित आहाराचा भाग म्हणून जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करू शकतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सुके मेवे नक्की खा, पण प्रमाणाचीही काळजी घ्या कारण त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. नंबर 2, जास्त प्रोटीन असलेला नाश्ता. जर तुमच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन नसेल तर तो अधिक पौष्टिक करण्याची गरज असू शकते. फक्त पोहे, ब्रेड किंवा इतर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाण्याऐवजी नाश्त्यामध्ये प्रोटीनचा समावेश करा. प्रोटीन तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते आणि स्नायूसाठी देखील आवश्यक असते. शाकाहारी लोक पनीर, मूग डाळीचा चिल्ला किंवा बेसनचा चिल्ला खाऊ शकतात. मांसाहारी लोक अंड्यासारखे प्रोटीनचे स्रोत आपल्या आहारात समाविष्ट करू शकतात. मात्र तुमची एकूण प्रोटीनची गरज तुमचे वय, वजन, शारीरिक हालचाल आणि आरोग्य यावर अवलंबून असते. नंबर 3, बघा, फायबरयुक्त नाश्ता. प्रोटीन सोबतच नाश्त्यामध्ये फायबर देखील आवश्यक आहे. ओट्स, दलिया, संपूर्ण धान्य, भाज्या आणि फळे हे फायबरचे चांगले स्रोत आहेत. फायबर पचनक्रिया चांगली ठेवण्यास, बद्धकोष्ठतेपासून बचाव करण्यास आणि जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करू शकते. फायबरयुक्त आहार रक्तातील साखर वेगाने रोखण्यासही मदत करू शकतो. यामुळे वारंवार स्नॅक्स खाणे किंवा गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय नियंत्रित करणे सोपे होऊ शकते. ओट्स सारख्या संपूर्ण धान्याचा संतुलित आहारामध्ये समावेश करणे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. नंबर 4, हंगामी फळे. ज्यूस नाहीतर संपूर्ण फळ खा. नाश्त्यासोबत किंवा मिड मॉर्निंग स्नॅक म्हणून हंगामी फळाचा समावेश करा, पण फळांचा ज्यूस पिण्याऐवजी संपूर्ण फळ खाण्याचा प्रयत्न करा. पूर्ण फळामध्ये असलेले फायबर तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते आणि फळ खाण्याची प्रक्रिया देखील हळूहळू असते. तुमच्या परिसरात आणि त्या हंगामात उपलब्ध असलेली केळी, पेरू, पपई, संत्री, सफरचंद किंवा इतर फळे तुम्ही खाऊ शकता. फळांमधून शरीराला जीवनसत्वे, खनिजे, फायबर आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात पूर्ण फळे खाणे ही एक चांगली सवय ठरू शकते. नंबर 5, ताजे दही. आता दह्याबद्दल बोलूया. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि काही प्रकारचे फायदेशीर बॅक्टेरिया आढळून येतात. जर दह्यामध्ये जिवंत प्रोबायोटिक्स कल्चर असतील तर ते आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 1 वाटी साधे दही नाश्त्याचा चांगला भाग ठरू शकते. दही हे कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. मात्र दही प्रत्येक व्यक्तीला सारखेच मानवेल असे आवश्यक नाही. दही खाल्ल्यानंतर तुम्हाला गॅस किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर तुमच्या आहारानुसार त्याचे सेवन करा. नंबर 6, भाजलेले हरभरे आणि मखाने. दिवसभराच्या मध्ये भूक लागल्यावर बिस्किटे, नमकीन किंवा गोड पदार्थ खाण्याऐवजी भाजलेले हरभरे किंवा मखाने खाऊ शकता. भाजलेले हरभरे हे प्रोटीन आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत. मखाने देखील हलका स्नॅक असू शकतो आणि त्यामध्ये काही महत्त्वाची पोषक तत्वे आढळतात. पण लक्षात ठेवा, मखान्यामध्ये कॅल्शियम इतक्या मोठ्या प्रमाणात नसते की त्याला एकट्याने सांधेदुखीवरील उपचार करता येईल. जर तुम्हाला वारंवार कमजोरी किंवा थकवा जाणवत असेल तर फक्त हरभरे किंवा मखाने खाण्याऐवजी त्यामागचे कारण समजून घेणे आवश्यक आहे. कधीकधी आयरन, व्हिटॅमिन B12 किंवा इतर पोषक तत्वांची कमतरता देखील थकव्याचे कारण असू शकते. नंबर 7, बघा, नाश्त्याची योग्य वेळ. तुम्ही काय खाता हे महत्त्वाचे आहे, पण प्रत्येक व्यक्तीसाठी नाश्ता करण्याची एकच योग्य वेळ असते असे आवश्यक नाही. काही लोकांना सकाळी उठल्यानंतर काही वेळाने नाश्ता करणे आवडते तर काही लोक थोड्या वेळाने नाश्ता करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे
तुमची संपूर्ण दिनचर्या संतुलित असावी आणि तुमच्या गरजेनुसार पुरेसं पोषण तुम्हाला मिळाले पाहिजे. जर सकाळी खूप वेळ उपाशी राहिल्यामुळे तुम्हाला कमजोरी, चक्कर किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर नाश्ता खूप उशिरापर्यंत टाळा. नाश्त्यामध्ये ताजे आणि पौष्टिक पदार्थ घेण्याचा प्रयत्न करा. नंबर 8, पाणी पिण्याची योग्य सवय. आता अशा एका गोष्टीबद्दल बोलूया ज्याबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरासाठी ते विष बनते किंवा पाणी प्यायल्यामुळे पोटातील ॲसिड इतके पातळ होते की अन्न सडू लागते असे म्हणणे योग्य नाही. निरोगी व्यक्ती जेवताना किंवा जेवल्यानंतर सामान्य प्रमाणात पाणी पिऊ शकते. जेवताना तहान लागली असेल तर पाणी पिणे टाळण्याची गरज नाही. हो, एकाच वेळी खूप जास्त पाणी प्यायल्यामुळे काही लोकांना पोटजड किंवा फुगल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी प्या आणि तुमच्या तहानीनुसार पाणी घेत राहा. मित्रांनो, या होत्या 8 हेल्दी मॉर्निंग हॅबिट्स ज्या तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये हळूहळू समाविष्ट करू शकता. एकाच वेळी सर्व काही बदलण्याचा प्रयत्न करू नका. उद्याच्या सकाळपासून सुरुवात करा. रात्री बदाम किंवा अक्रोड तयार ठेवा. नाश्त्यामध्ये प्रोटीन आणि फायबर वाढवा. एक पूर्ण हंगामी फळ खा आणि दिवसभर पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा. लक्षात ठेवा, फक्त एखादी एक गोष्ट खाल्ल्याने किंवा एखादी एक मॉर्निंग हॅबिट केल्याने शरीरातील प्रत्येक आजार कायमचा दूर होत नाही. पण संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि चांगल्या जीवनशैलीच्या सवयी तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांसोबत नक्की शेअर करा. निरोगी राहा, आनंदी राहा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.